बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। या मारहाण प्रकरणामध्ये आता तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। लाथाबुक्क्या, दगड आणि छत्रीच्या दांड्यानं पत्रकारांना मारहाण केल्याचा आरोप आहे। प्रशांत सोनवणे, शिवराज धनराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डे आणि त्यांच्या साथीदारांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये हे पत्रकार निघालेले होते आणि त्याच वेळी या गावगुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली आहे। प्रांजल कुलकर्णी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रांजल, या प्रकरणामध्ये तिघांना अटक करण्यात आलेली आहे। सागर, आपण जर बघितलं तर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरला साधू महंतांची बैठक जी होती, त्या बैठकीच्या कव्हरेजसाठी जाणाऱ्या पत्रकारांवरती हे जे गावगुंड आहे, जे खरं तर वाहनांकडून पावती गोळा करतात, त्या गावगुंडांकडून मारहाण करण्यात आलेली होती। दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं होतं आणि आता त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्या प्रकरणी हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डे आणि त्यांच्या साथीदारांवरती या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। या आरोपींचं जरी आपण वय बघितलं तर एका आरोपीचं वय हे 19 आहे, तर इतर दोघा आरोपींचं वय 21 आहे। या घटनेबाबत आता आपण जर बघितलं तर बेदम अशी मारहाण करण्यात आलेली होती। यामध्ये जीवे मारण्याच्या हेतूने लाथाबुक्क्या, दगड, छाती, छत्रीचा दांडा असेल, यासोबतच काही हत्यारांचा देखील यात वापर करण्यात आला असावा असं देखील संशय आहेत आणि त्या दिशेने आता पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र एकंदरीतच या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता पोलिस अधिक तपास करतायत। या चौकशीमध्ये या तपासात आता नक्की काय समोर येते, हे जे गावगुंड आहेत ते नक्की कोण आहेत, त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत का, यासोबतच ज्या पद्धतीने हे टेंडर दिले जातात, ज्या पद्धतीने पावत्या गोळा केल्या जातात, ते कितपत वैध आहेत, या सर्व प्रकरणाचा आता तपास पोलीस करतील काय देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। नक्कीच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान याच प्रकरणामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे। गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले पाहूया। खरं म्हणजे मला अजूनही माहिती आहे, कारण त्याच्या सीओ आहेत, त्यांची बदली झालेली आहे। कालच परवाच नवीन सीओ तर जॉईंट व्हायचे आहेत आणि या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकारी बँगलोरहून आत्ताच 5 वाजता 5:30 वाजता उतरलेत विमानतळावर आणि मी त्यांनाच माहिती घेण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे की या ठिकाणची माहिती घ्या की वसुली कशी चालली होती, कोण करत होतं, हे ठेक्याने दिलेलं होतं का नगरपालिकेचे माणसं होते। मला वाटतं आता मी नाशिककडे निघालेलो आहे। उद्या सकाळी आमची मोठी रॅली आहे मोदीच्या वाढदिवसानिमित्ताने। 10,000-15,000 तरुण त्या ठिकाणी त्यात सहभागी होणार आहेत आणि म्हणून मी त्यावेळेला आज रात्रीच जाऊन पत्रकारांची त्या भेट घ्यायला हॉस्पिटलला जाऊन आणि जिल्हाधिकारी मला रात्रीच भेटत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये सर्व माहिती घेतो आणि निश्चित अतिशय कडक धोरण या बाबतीमध्ये आम्ही स्वीकारलेलं आहे। आरोपींची कुठे हयगय केली जाणार नाही, कुठेही त्यांना याच्यामध्ये माफी नाही।